पुढची धक्कादायक बातमी बीडमधून आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील माजी सरपंच उपसरपंच गोविंद बर्गे यांनी डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे। कला केंद्रातल्या एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोर गाडीमध्ये बसून स्वतःला संपवलं। या प्रकरणातील 21 वर्षीय नर्तिका पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। घर नावावर केलं नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी पूजानं गोविंद यांना दिली असल्याची माहिती आहे। ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली। या आत्महत्येमागे बर्गे यांचे पूजासोबत असलेले विवाहबाह्य संबंध आणि त्यातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय। पूजा गायकवाड धाराशिवच्या एका कला केंद्रातली नर्तिका आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून पूजा आणि गोविंद यांचे प्रेमसंबंध होते। गोविंद यांनी वेळोवेळी तिला सोन्याचे चांदीचे दागिने सोबतच 2.25 लाखांचा मोबाईल फोनही घेऊन दिलेला होता। त्यानंतर तिनं गेवराईतलं घर स्वतःच्या नावावरती करून देण्यासाठी गोविंद यांच्या पाठीमागे तगादा लावला आणि ते घर नावावरती करून न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची थेट धमकी दिली। गेल्या काही दिवसांपासून ती गोविंद यांच्याशी बोलत नव्हती आणि यामुळे गोविंद तणावात होते अशी सुद्धा माहिती आहे। दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी केलाय। महिला आरोपी असून तिने या महिलेच्या इसमास 1.5 वर्षापासून प्रेमसंबंध निर्माण केले होते। त्यातूनच त्याच्याकडून बरेच पैसे वगैरे घेतले होते। सोबतच आणखी जमीन स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी बंगला नावावर करून देण्यासाठी तगादा लावत होती। आणि हे जमीन नावावर करून नाही दिली तर मी आणखी बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, जी बदनामी करेल अशीही नातेवाईकांनी तक्रार दिली आहे। त्या अनुषंगाने त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।